हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आजचा ब्लॉग गणेश्वर मंदिरला फ्रेंड, आपलं नवीन चॅनल आहे, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। मराठी चॅनल आहे, सध्या छोटे छोटे ब्लॉग बनवत आहे आणि बदल चांगले प्रयत्न करेल मी, तरी सपोर्ट करा मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, आपण बनेश्वर मंदिरला पोहोचलो आहे आणि बनेश्वर मंदिरमध्ये बनेश्वर उद्यानसुद्धा आहे आणि खूप बऱ्यापैकी छान आहे। ते पावसाळ्यामध्ये खूपपैकी निसर्गरम्य वातावरण वाटतं आपल्याला, तरी सगळ्यांनी भेट द्या आणि छान वाटतं, एकदम लय भारी। हाय फ्रेंड, हे माझं छोटंसं स्मॉल चॅनल आहे। मी छोटे छोटे ब्लॉग बनवतो, पण आता थोडंसं मोठं बनवायचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला काही दिवसात कॉमेडी व्हिडिओसुद्धा येतील मित्रांनो। सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा मराठी माणसाला। बघा, मंदिरात आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं आणि इथं 2 कुंड आहेत, त्यामध्ये मस्तपैकी कासव वगैरे सोडलेले आहेत। त्या बघा, याच्यामध्ये मासे आहेत, त्यामध्ये कासव आहेत, बऱ्यापैकी छान वाटतं, भारी दिसतं, एकदम लय भारी। आणि तर ज्यावेळेस आपण बसलो तर शांतपैकी असं मन शांत झाल्यासारखं वाटतं मित्रांनो। काही दिवसात मी थोडी हिंदी बोलण्याचा प्रयत्न करेन, कारण हिंदी सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला हिंदी बी करावं लागेल। यानंतर आम्ही बनेश्वर उद्यानमध्ये गेलो, पण आता सध्या पाऊस नसल्यामुळे बऱ्यापैकी थोडंसं एवढी हिरवळ नव्हती, तरी बी आम्ही थोडाफार व्हिडिओ बनवला। पाऊस असल्यावर सगळ्यांनी यावं आणि खूप धबधबे वगैरे असतात। मी याचा फोटो ब्लॉग टाकेल 1 किंवा 2 दिवसामध्ये, फोटो ब्लॉग येऊन जाईल, तुम्हाला कळून जाईल की किती भारी आहे धबधबे वगैरे। तर ही बघा, मीनाक्षी थोडंसं तिला वाटलं की आपण थोडंसं काहीतरी करावं की जरा बरं वाटेल व्हिडिओ, त्यामुळे त्याच्यानंतर मी तर काय फ्रेंड, इथं बघा परत आपल्याला आहे ना, इथं लहान मुलांना खेळायला सुद्धा बऱ्यापैकी केलेल्या आहे गोष्टी। आणि मित्रांनो, आता इथंच आपला ब्लॉग संपत आहे, तरी मी थोडा छोटा ब्लॉग झाला आहे। मी प्रयत्न करेन की थोडे मोठे ब्लॉग बनवायचं करेल यूट्यूबसारखं, पण आता नवीन असल्यामुळे थोडं एडिटिंगमध्ये थोडं इकडे तिकडे होईल मित्रांनो। मी हळूहळू शिकत आहे, तरी सपोर्ट करा मित्रांनो आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय।